संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचा बेत करण्यात आला। यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं 550 रुपये होतं, तर जेवणासाठी 4000 रुपये खर्च करण्यात आला। अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते, त्याच समितीच्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत राज्याच्या निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आता होतोय। केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या विधिमंडळात 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांचा 5 स्टार पद्धतीनं पाहुणचार करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीचं ताट ठेवण्यात आलं होतं। चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये होतं। जेवणाच्या एका थाळीची किंमत 4000 रुपयांपर्यंत होती। सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली। हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं। सर्वच पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचं देखील आयोजन करण्यात आलं। सर्व पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कारचा वापर झाला। महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे। त्याच्यामुळे त्यांना ही शान शौकीची जी चैनबाजीची चटक लागली आहे। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे। नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते। म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। पण जो प्रकार घडला, जी रक्कम जमा केली गेली कोट्यवधीची, त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, काहीच नाही। कारण स्वतः हे राज्यकर्ते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत, त्याशिवाय हे गप्पा बसणार नाहीत। हे लुटीचे वाटेकरी आहेत आणि असा भ्रष्ट अंदाज समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता, हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक।